श्लोक 26. वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन भविष्याणि च भूतानि मान्तु वेद न कश्चन. अर्थ, हे अर्जुना, मी परमात्मा भूतकालाचे, वर्तमान काळातील आणि भविष्य काळातील सर्व प्राणीमात्रांना पूर्णपणे ओळखतो किंवा जाणतो असे तू समज. परंतु मला म्हणजे ईश्वराला मात्र कोणीही जाणत नाही, असे श्रीकृष्ण अर्जुनाला इथे सांगत आहेत. विवरण: समतीतानी, अतीत म्हणजे होऊन गेलेली, भूतकाळ, सम म्हणजे पूर्णपणे, भूतकाळात होऊन गेलेली भूते, भूत म्हणजे अस्तित्वात असलेले सर्व काही, किडामुंगीपासून सर्व प्राणी, विविध देवदेवता ज्या अस्तित्वात असतात, होत्या किंवा पुढे सुद्धा होणार आहेत, ते सर्व. भूतकाळात अनेक गोष्टी घडून गेल्या, अनेक प्राणी किंवा विविध प्रकारची माणसे सुद्धा होऊन गेली, जसे डायनासोर सारखे प्रचंड प्राणी, विविध अवतारी व्यक्ती, दुष्ट सुष्ट प्रवृत्तीची माणसे. या सर्वांना परमात्मा म्हणजेच कृष्णाचा आत्मा जाणत होता. येथे अहम म्हणजे जो मी, तो श्रीकृष्णाचा आत्मा आहे असे आपण लक्षात घेतले पाहिजे. कारण प्राचीन काळी म्हणजे भूतकाळात तो अस्तित्वात होता. खरे तर आपल्या सर्वांचा आत्मासुद्धा त्या काळी होताच, पण आपण देहबुद्धीत असल्याने आपला आत्मा योगमायेने झाकलेला आहे. म्हणजेच आपल्यामध्ये व आत्म्यामध्ये एक प्रकारचा मायेचा पडदा आहे. त्यामुळेच आपल्याला आपल्या बुद्धीला तो आत्मा ओळखायला येत नाही किंवा आपण त्याला ओळखू शकत नाही. योगमाया ओलांडून आपण जर आत्म्यापर्यंत गेलो, तसा आपण प्रयत्न केला तर आत्म्याचे सर्व ज्ञान होऊ शकते. श्रीकृष्ण योगेश्वर संपूर्ण ज्ञानी होता. त्याने हा मायेचा पडदा दूर सारला होता आणि म्हणूनच त्याला आत्म्याचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झालेले होते. आत्मा अमर्याद असल्यानेच त्याला भूतकाळाप्रमाणेच वर्तमान व भविष्य काळाचे सुद्धा ज्ञान आहे. श्रीकृष्णाच्या ज्ञानाला स्थळ काळाची मर्यादा नाही. अशा या श्रीकृष्णाला त्याचे हयातीत अगर आजसुद्धा खऱ्या अर्थाने कोणीच जाणत नाही असे भगवंताला वाटते, किंवा तसं तो अर्जुनाला बोलून सुद्धा दाखवतोय. कारण आपण कृष्ण लीलांमध्ये म्हणजे बुद्धीमध्येच अडकून पडतो. म्हणूनच श्रीकृष्ण म्हटला की आपल्याला त्या गोकुळातील त्याच्या खोड्या आठवतात. दही दूध चोरणारा, युक्त्या प्रयुक्त्या करणारा, मुरली वाजवणारा, गोपींची वस्त्रे हरण करणारा, अगदी यशोदेला व गोपींना सळो की पळो करून सोडणारा असा तो खोडकर कृष्णच आठवतो आणि तोच डोळ्यासमोर येतो आणि तोच आपल्याला मनापासून आवडतो. पण अर्जुनाला गीता सांगणारा तत्ववेत्ता कृष्ण आठवत नाही, किंवा त्याने दाखविलेले ते विश्वरूप आपण डोळ्यासमोर आणण्याचा सुद्धा प्रयत्न करीत नाही. त्याची कर्मातील कुशलता, चित्ताचे समत्व यातील काहीच आपल्याला आठवत नाही किंवा कळत सुद्धा नाही असे म्हटले तर अतिशयोक्तीचे होणार नाही. हे असे आपण सर्व देहबुद्धीत अडकलेले अगदी सामान्य लोक परमात्म्याला खऱ्या अर्थाने जाणतच नाहीत, आणि अगदी क्वचित कोणी तत्वज्ञानी त्याला जाणतात. पण हे सगळे असे का घडते? इतकी माणसं या पृथ्वी तलावर आहेत, ते खरे तर खूप बुद्धिमान सुद्धा आहेत, पण हे असे सातत्याने घडते आहे असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. आणि हे असे का घडते असं अर्जुन त्याला कदाचित विचारेल असं त्याला वाटल्यामुळेच तो पुढील श्लोकात त्याचं कारणसुद्धा अर्जुनाला सांगत आहे. इथे आपण थांबूया.